सातारा कसं काय? खूप मिस करतोय साताऱ्याला. माझी फॅमिली आलेली इथे, सगळेजण आले, माझे सगळे साताऱ्यात आले. आताच माझ्या स्टुडंटनी सगळ्यांनी डान्स केला. खूप मिस करतोय. आय लव्ह यू सातारा. आय लव्ह यू, आय लव्ह यू सातारा, आय लव्ह यू. तुम्ही सिरियल बघताय सगळेजण? माझं नाव खरं नाव माहिती आहे तुम्हाला? हा काय काय ओके. ऍक्च्युली राहुल्या चालत होतोय कारण तो स्लो असल्यामुळे तो चालत होतो. त्याला गाडी बसायला आवडत नाही त्यामुळे तो चालत चालत निघालाय, तो पोचेलच. मला वाटतं आज तुम्हाला कौतुक होतं तेव्हा 2 मिनिटं गळा भरून येतो, कळत नाही काय बोलायचं ते. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जोरात ओरडून अख्ख्या साताऱ्याला आय लव्ह यू असं म्हणलं. मला वाटतं ह्याच्यातच त्याच्या भावना खूप बोलक्या झालेल्या आहेत. तुला मुंबईची मुलगी आहेस तू आणि साताऱ्यात आली आहेस आणि सातारकरांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं एवढं प्रेम तुला मिळतंय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला. मुंबईचे असतं तर काय झालं, मला साताऱ्याच्या लोकांनी इतका आपलं गेलंय पण अजिबात आता मी सातारची आहे. कसा सुरू झाला? कॉलेजपासून म्हणजे 11वी पासून मी कला क्षेत्रात होते, नाटकं करत होते, कॉलेजच्या ड्रामा टीममध्ये होते. त्यानंतर मध्ये अभ्यासासाठी ब्रेक घेतला होता, शिक्षण कंप्लीट करीन आणि मग परत या क्षेत्राकडे वळेल हे मला माहिती होतं. ते सगळं केलं, मी शिक्षण कंप्लीट केलं, परत मग इकडे ट्राय करत होते या क्षेत्रात. मग मध्ये मला संधी मिळाली, मला कळलं की असं असं ऑडिशन आहे. ते ऑडिशन मी दिलं, त्यात सिलेक्शन झालं. सिलेक्शन होत होतं ते झालं, पण तरी मला माहीत होतं की आपण झीची सिरियल करतोय. इतकं गुप्त होतं सगळं की म्हणजे मला तरी असं वाटत होतं की हां ठीक आहे, बरं काय पिक्चर आहे का काय, काहीच माहीत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही झीच्या सिरियलसाठी सिलेक्ट झालाय आणि तेव्हा जे वाटलं ते मी सांगू शकत नाही की मला किती छान वाटलं. आणि अगदी बेसिक स्क्रॅचपासून सगळी तयारी करावी लागली, भाषा चेंज करावी लागली आणि ती भाषा शिकताना मला इतकी मजा आली. 1 महिन्या अगोदर मी शूटिंगच्या 1 महिन्या अगोदर इकडे होते, सातारला होते. मी बघितलं, ऑब्झर्व केलं की लोक इकडे कशी बोलतात, कशी वागतात, कसं सगळं इकडचं बघितलं, इतकं आवडायला लागलं. मग ते करताना आता जास्तच मजा येते आणि आता करताना असं वाटतच नाही की मी ते करते, असं वाटतं की नाही मी अशीच आहे. शाहूला म्हणजे या स्टेजवरून माझी सुरुवात झाली. या स्टेजवर मी पहिल्यांदा डान्स केला. मी डान्स करतोय, गेली 8 वर्ष झाली डान्स करतोय. थिएटर मी 4 वर्ष झाली करतोय. याच्यामध्ये मकरंद सर, थिएटरमध्ये मी किरण पवार यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. मकरंद सर आणि मकरंद गोसावी म्हणून सातारचे सर आमचे क्रिएटिव्ह हेड, त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं. आणि मी थिएटर करत असताना 4 वर्ष झाली करतोय, पण असं वाटलं नव्हतं की बाबा एवढा मोठा चान्स झी मराठीचा माझ्या आयुष्यात असं काही होईल, असं काही वाटलं नव्हतं. म्हणतात ना एका रात्री आयुष्य बदललं, तसं काहीतरी झालं नाही. झी मराठी अशी वाहिली आहे ना की लोक तुम्हाला पटकन आपलंसं करून घेतात, तुम्हाला